ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीचं घुसखोराने म्हणजे सुजून काढून हिंदू दादल्याचेर जो गोळीबार केल्लो आणि वयल्यान तेच्यानी हांवें मोदीजी को जाके बताव हें जें सांगितलं आणि त्या सगळ्या घुसखोरांक सुजून काढून तांकां मारले आणि त्या ऑपरेशनाक ऑपरेशन सिंदूर हें नांव दिलें. आमी अशें म्हटलां की सिंदूर नाही मिटले गुंगा आमच्या बहिणीचो सिंदूर आपण केन्नाच मिटून दिवचो ना ऑपरेशन खूप आपले अगदी मजबूत आणि ताकाच लागून ताका ऑपरेशन सिंदूर हें नांव दिल्लें. म्हणून आज 1 वर्ष पुराय जाता आसतना अशा पद्दतीचो इन्सिडंट हो आमच्या देशात परत केन्ना चुकून सुद्दां जावचो न्ही हाच्या खातीर पुराय आमचे सेक्युरिटी फोर्सीस ऑल डिफेन्स सेक्युरिटी फोर्सीस खूब बऱ्या पद्दतीचें काम करतात आणि जो बदलो घेवपाक जाय त्याच पद्दतीन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या लिडरशिपीच्या सकयल सैन्यानी वचून तो बदलो घेतलो. हांव तांकां सॅल्यूट करता, हांव त्या सगळ्या सैन्यांचें अभिनंदन करता जेणी बदलो घेतलो त्या सगळ्यांचें अभिनंदन करता आणि सातत्यान आमी आमचे प्रायम मिनिस्टर हांच्या लिडरशिपीच्या सकयल त्या देशातली घुसखोरी ही सोंपोवपाक शकले हें आमच्या खातीर गौरवाची गजाल आसा. म्हणून 1 वर्ष पुराय जाल्याच्या बद्दल आमी जे त्या हितून लोक सामान्य मनीस जे शहीद जाले सामान्य म्हणजे ते गोळीबार जालो तेंचो जीव गेलो ताका आज याद करता परत एकदा तांच्या फॅमिलीच्या बरोबर आयजूय आमी आसा दाखोवपा खातीर आमी जो डीपी जो चेंज केला म्हणजे प्रधानमंत्र्या पासून की ऑलमोस्ट सगळ्या लिडरांनी चेंज केला की आमी हो क्षण विसरूंक ना आणि हो क्षण परत कदापि विसरचे ना हे दाखोवपा खातीर आमी आमचो डीपी चेंज केला. The voice for Coin.